हॅलो कविता. कोण बोलतंय? ते मी काय पाहिजे? कशाला फोन केलाय? नोट्स नोट्स. पोरींना फोन करून छेडतोस रे? कुठनं बोलतोस तू? सॉरी रंग नंबर आहे वाटतं. हॅलो सरिता. अरे नाण्या बोलतोय, नाण्या, सरीचा मोठा भाऊ. परत जर का फोन केलास ना तर तुझं काय खरं नाही. तुला शोधून काढून आणेन मी. चल ठेव फोन. सरे कोण होता तो? मित्र आहे. त्याच्या पिक्चर साठी गाणी लिहून द्यायची. तुझ्या अंगात पण मस्ती कमी नाहीये. थांब तुझं लग्नच लावतो. मग कर नवऱ्यावर आणि सासूवरती गाणी आणि कविता. काय झालं? दूध का पाणी? पाणी. बघा की किस्त काम फुटलंय ती. करा माझी चेष्टा तुम्ही आता. अरे काय झालं? अहो मी सांगते की, मी तुम्हाला आधीच सांगत होते, उगाच एकाचा दोन करू नका, नाच सोडा. हे बघा तरी परत एकदा सांगते तुम्हाला, तिच्या नादाला लागू नका. तो नाण्या बी काय शाण्या डोक्याचा नाही, कळलं? आजा लका माझं लगीन झालं पाहिजे तिच्या संग. मला लय आवडते ती, माझं लय प्रेम आहे तिच्यावर. त्यांच्या घरात लव्ह मॅरेजला विरोध आहे. आपण काय करू? डायरेक्ट तिच्या भावाला भेटू. आजा लका भावा माझ्यासाठी तू एवढं पण नाही का करू शकत? प्लीज लका आजा, दुसरं कोण नाही लक्का करणार. प्लीज आजा. बर जाऊ. हा थँक्स बाबा. आता उद्याच जाऊन भेटू डायरेक्ट आपण. उद्या? हा अरे तू आहेस 3 दिवस सुट्टीवर. तू सुट्टी व्हायच्यावर जुळवलं पाहिजे. तू गेलास म्हणजे मग माझं कसं होणार? हा म्हणून जाऊया आपण उद्या. मी उद्याची तयारी करतो. हा हो तुम्ही उगाच यात पडू नका. हो उगाच एकाचं दोन होऊन बसलो. तो नाण्या बी काय शाण्या टाकायचा नाही. नाही मी राहुलला शब्द दिलाय, मी लग्न लावून देणार म्हणून. पण ते शक्यच नाही. मला चॅलेंज? होय तुम्हालाच चॅलेंज. बघू की हे लग्न कसं होतंय ते. असं मग आता बघच, राहुल्याचं लग्न मीच लावून देतो का नाही ते. काय रे, काय चाललंय? काय ते आमचं पर्सनल आहे. पर्सनल आहे तर मग पब्लिक मध्ये कशाला दाखवताय? जब प्यार किया तो डरना क्या. आमचं प्रेम आहे, एकमेकांवर लई प्रेम आहे आमचं. माझं जास्त आहे. नाही अजानू, माझं तुझ्यापेक्षा जास्त आहे. ए लव बर्ड्स, लगा कधी तर जमिनीवर या, हे नुसतं हवेतच उडायचं. मी काय म्हणतो, नाव काय तुझं भावा? विनीत जाधव. आणि ताई तुझं? जागृती माने. मला ना लयच आवडलंय तुमचं लव. एक फोटो घेऊ का? अरे या ना. वा काय मस्त आलाय. येणारच, तेवढं प्रेमच आहे ना आमचं. तुम्ही सोशल साईट वर आहे काय? हो हो मग चेक करा की मग.
अरे जानू हे बघ आपला फोटो. काय गोड आली स्माईल. अरे हो ना. आणि याने आपल्याला टॅग केलंय. ओ माय गॉड. काय टॅग का केलं मला याच्यामध्ये? प्यार किया तो डरना का ना. वाट लागली माझी. तू कुठे चाललाय विनय? थांब ना विनय, थांब. प्रेम करतायत म्हणे. हो अजिंक्य फौजी, मी नाण्या. अरे तुम्ही आणि मला कसं काय ओळखलं? अहो सरिताने फोटो दाखवलेत तुमचे आणि पेपर मध्ये वाचलोय की तुमच्याबद्दल. तुम्हाला कोण ओळखत नाही? माय सेल्फ राहुल ताटे, सलमानची आमच्या गावातला मित्र आहे. हा नमस्कार. फौजी या ना, बसा ना. हो, या तो. या या, बसा. काय करणार तुम्ही फौजी? नाही नको. हे अचानक फोन करून बोलवलं म्हणजे असं काय काम निघालं आमच्याकडे? ते सरिताला लग्नासाठी स्थळ घेऊन आलो होतो. एक नंबर बघा फौजी. म्हणजे माझ्या डोक्यात पण तोच विचार चालू होता, हिच्यासाठी एक पोरग बघूया म्हणून. आणि देवानं ऐकलं बघा. तिची लक्षणं मला काही ठीक वाटत नाही. तो असं काय केलं तिनं? तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला जरा माहिती सांगतो मुलाबद्दल. नाही नाही, त्याची काय गरज नाही. ओ फौजी, तुम्ही बघितलं काय आणि मी बघितलं काय? एकच की. नाही पण कसं आहे, माहिती असलेलं बरं ना. हा पोरगा एक नंबर आहे. शोधून पण असं सापडणार नाही असं आहे. हिरा आहे, हिरा. कोळसाच्या खाणीत सापडलेला हिरा. हा जरा आता कोळशाच्या खाणीत सापडलाय म्हणून जरा काळवांडलाय, पण चमकतोय उन्हात गेलो की. लय भारी आहे. हिरो हिरो. ओ आता बोललो की विश्वास आहे म्हणून. बंद करा ती कॅसेट. कळत नाही का? त्याला आपलं वाटलं म्हणून बोलला तो. हा. अजिंक्य, सरिता तुमची बहीणच की. तुम्ही म्हणाल तसं. मी काय म्हणतो, मुलाकडच्या तयार असतील तर बघण्याचा कार्यक्रम उद्याच करूयात की. हा. उद्या नाही म्हणजे जरा तयारीला. नाही काय हरकत नाही आमची. उद्या डन डन. चायला चहापेक्षा किटलीच गरम आहे. बरं अजिंक्य, मला एक काम आहे, मी जरा येतो. आपण उद्या भेटूयात की. तिथं भेटून ठरवूयात. येऊ का मी? राहुले, हा आपलं का झालं की तुझं काम? आजा भावा लव यू. मला माहित होत हे काम फक्त तूच करू शकतो. बोल भावा, तुझ्यासाठी मी काय करू? माझ्यासाठी काय करू नकोस. एक काम कर, सरिताला सांग उद्या मागणी घालायला येतोय म्हणून. ते इकडे बघ, इकडे बघ. तू सांगितलंस ना लग्नाचं तिला? मी अजून विचारलं नाही तिला. म्हणजे ती काय नाही म्हणणार नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे. राहुल तू जरा हुबला कायच कर. अरे अजून प्रपोज केला नाहीस वे? खरंच लगा अवघड आहे बघ तुझं. उसमे के आत्ता करतो. म्हणजे बापूंनी असं केला होता का प्रपोज? बापून नाही, पण बापूच पोरग करूच शकत. हॅलो. ऐक की सरिता, माझं तुझ्याकडे लय महत्वाचं काम आहे आता अर्जंट मध्ये. बोल ना. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तुझं माझ्यावर आहे? सांग की लवकर, लय अर्जंट मध्ये. तुझे बोल ऐकून मन चिंब नाहले. हा. राहुल, मजला तुझ्यावर इश्क जाहले. वा वा सरिता वा. एवढंच ऐकायचं होतं तुझ्या तोंडनं. बरं ऐक की, मी जर अर्जंट मध्ये थोड्या वेळानं तुला मी फोन करतो काय? हा. हा. काय रे? काय म्हणलं होतं? माझ्या कॉन्फिडन्स वर कभी संदेह नहीं करने का.
केला ना प्रपोज म्हणले ना हो भावा. आता उद्याच तयारी लागू आपण. जब्बा आपण असा प्रपोज केला होता. अरे बावा आपली स्टाईलच आहे ती. आपला पॅटर्नच वेगळा आहे ना. आपण तुझ्यासारखा वेळ घालवत नाही असं. सगळी कामं पटापट. चलो मिशन राहुल वेडिंग. सरे ते जरा पातेलं दे ग इकडं. इश्श नको. अगं ते पातेलं इकडे सारखं म्हणाले. लक्ष कुठे आहे तुझं? नाही नाही तुम्हाला कळत नाही. लय सूट दिली आहे तिला, त्याच्या परिणामात हे. इश्श मला नको असं म्हणाली ती. कळलं का म्हणजे काय ते? सरिता काय चाललंय नक्की, काय चाललंय? हिची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीयेत. सारखी फोनवर बोलत असती. सारखी? हो, म्हणूनच आता मी एक गोष्ट सांगतोय ती ऐका. हिच्यासाठी मी एक मुलगा बघितलाय. तो उद्या बघायला येणार आहे तिला. काय? हो. अरे पण मला विचारायचं. आता सांगतोय ना, गप गुमान उद्या तयार व्हायचं. जेव चल. शिकले रेडी रा. कशाला? कशाला म्हणजे लग्नाला. कुणाच्या? राहुल्याचे. पैस मी जिंकणार आहे आणि तू हारणार आहे. म्हणजे मनाची तशी तयारी करून ठेवा. वय वय नाही बघ आता तू 2 दिवसात लग्न लावून देतो का नाही बघ. ओ आर्मी सोडली का काय? परवा परत जायचंय ना? जाणारच आहे आणि लग्न लावून जाणार आहे. ओ बड्या बड्या बाता, काय तर म्हणे लग्न लावून जाणार आहे. त्या राहुल्याचं ना एकतर्फी प्रेम आहे. सरी त्याला हो म्हणणारच नाही. एकतर्फी प्रेम होत. आता 1 वे नाही 2 वे. दोघं एकमेकांवर लय प्रेम करतात. शक्यच नाही. खोटं वाटत असेल ना तर विचार की तुझ्या मैत्रिणीला फोन करून. ओ उगाच काय बी बोलू नका. राहिलं चल आपण डायरेक्ट लग्नात भेटू आणि तुला नवीन साडी घेऊया. नको काळजी करू. ओ पण चल बाय. मला काम मैत्री लग्नाची. चल चल ओ पण हॅलो. ऐ सरे तुझा आणि राहुल्याचं काय चाललंय ग? इश्श काही काय. ऐ लाजऱ्या तोंडाची, नीट सांगतेस का आता? आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याच्या हो. अगं तो मनानं किती साधा आणि सरळ आहे. आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. अजून काय पाहिजे? ओ मॅडम अजून काय पाहिजे म्हणजे? जरा तरी जबाबदारीची जाणीव आहे का त्याला? आणि पोटाला खायला काय घालणार? अजून धंद्यात नीट जम बसलाय का? काय कळते का मी काय बोलते ते? करेल ना काहीतरी. आणि आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवायला नको का? सरे मला सांग, घरी माहितीये? नाही. कळल्यावर काय होईल माहितीये ना तुला? प्यार किया तो डरना क्या. आणि आमच्या दोघांसाठी तू आणि अजिंक्य आदर्श आहात. आमची गोष्ट वेगळी होती. तू तुझ्या घरचं बघ. तुझ्या भावाचं काय, नाण्याचं काय? त्याला आवडणार आहे का हे सगळं? अगं त्यासाठी तू आहेस की. मी काय करणार? अगं मीच तुला फोन करणार होते की आमच्या घरी ये म्हणून. आणि तू समजावलंस ना की सगळे ऐकतील. नाण्या सुद्धा ऐकेल. अगं पण मी काय समजून सांगणार आहे? इथं मलाच पटना झालं एकतर. हे शितले असं नाही करायचं. माझ्यासाठी तू एवढंही नाही करणार का? शितले माझे घरचे माझं लग्न लावायला लागलेत. कसं होईल माझं? नाही शितले मला काही माहित नाहीये. तू येणार आहेस, यायचंच आहेस, नाहीतर बघ मी काय करेन ते. बर बाई येते. काय गोंधळ घालून ठेवलाय या दोघांनी. सगळे यांच्यामुळे झालंय. काय काय चाललंय? अगं शीतल तू बरं झालं आलीस. ये. बरं झालं शीतल तू आलीस. अगं आज आमच्या सरिताला बघायला
एक मुलगा येणार आहे. मला तर माहितच नव्हतं. काकू काय मदत लागली तर सांगा की मी हाय. तू काही बनवू नकोस, तू फक्त इथे आराम कर बस. अशा अवस्थेत तुला कसं बरं काम करायला लावीन मी? त्याला काय होतंय तेव्हा? तू अजिबात कामाला हात लावायचा नाही. बरं, तब्येत कशी आहे आता तुझी? हाय की बरी. आणि तुझे मिस्टर ते कसे आहेत? ते बी बरे आहेत. पण शीतल, तू अचानक कशी काय आलीस? ते आई बाबा, हा? मीच बोलवून घेतलंय तिला. अरे वा, म्हणजे तू सोबतीला बोलवून घेतलेस तर. बाबा, आई, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आता काय झालं? माझं एका मुलावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. अगो काय बोलतीस काय तू? तुझं तुला तरी कळतंय का? हो, कळतंय मला मी काय बोलतेय ते. यासाठी मी तुला कॉलेजला पाठवत होतो का? आता मी काय ठरवून केलंय का? आमचं प्रेम झालं आणि मग फुलत गेलं ते. तुला सांगतो सरे, तुझं ते प्रेम आणि तो पोरगा या दोन्ही गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत. हे शितले, मैत्रीण आहेस ना माझी, अगं बोल ना मग काहीतरी. त्यासाठीच बोलवलंय ना तुला. म्हणजे तू सरिताची वकिली करायला आलीस तर इथं? अहो नाही नाही काका, उलट मी इथं आले ते तुम्हाला सांगायला की हिचं ज्या पोरावर प्रेम आहे त्याच्या संगतीचं लग्न लावून देऊ नका. त्यातच तिचं भलं आहे. अगं हे शितले, काही काय बोलतेस? अगं कसली मैत्रीण आहेस तू? तुझी खरी मैत्रीण आहे ना, तुझ्या भल्याचाच विचार करते ना. अहो काका, हिला जो पोरगा आवडतो त्याच्या संग संसार कसा करायचा तो तर अजून सेटल बी नाही. काका, म्हणूनच मला असं वाटतंय की आता तरी ह्यांचं लग्न होऊ नये. करेक्ट आहे शीतलचं. म्हणूनच हिचं लग्न एका चांगल्या घरी राहून देणार आहे मी. आज जे स्थळ येणार आहे ना ते एकदम भारी आहे. मी नाही करणार आहे त्याच्याशी लग्न. लग्नाचा विषय काय मी बघणार सुद्धा नाहीये त्याच्याकडे. ए, असला आगाऊपणा करू नको. गप तयार हो, आता येतीलच ते. तुम्ही इथं काय करताय? तू इथं काय करतीस? अगं तुला सांगायचं राहिलं, फौजी स्थळ घेऊन येणार होते. म्हणजे खरं तर त्यांनीच सुचवलं होतं. आणि पोरगा कोण आहे हे तुम्ही विचारलं बी नाही? नाही नाही, त्याची काय गरज नाही. थोडा विश्वास आहे की. फौजी मुलगा कुठे आहे? मीच की. यो, वय योच याच्या संग लग्न लावून देणार आहे सरेचं? नाही नाही नाही, हा नाहीये, दुसरा आहे कोणतरी. ओ फौजी, कुठे आहे मुलगा? हो नाही नाही, योच मुलगा आहे तर. म्हणून तर काल भेटायला घेऊन आलतो ना तुम्हाला. अरे नाण्या, फसवलंय तुला. सरिता ज्या पोरावर प्रेम आहे ना तोच आहे यो पोरगा राहुल्या. काय काय सांगतेस? ओ फौजी, अहो, मुलगा लई चांगला आहे, लई गुणी आहे. बघा किती नम्र आहे बघा बरं. तुम्ही शितलीच ऐकू नका. ओ ऐकू नका म्हणजे काय हो? फौजी, हे बघ नाण्या, तू गचोकस मध्ये मध्ये बोल नकस. आणि काय हो, काय चुकीचं बोलले मी? सांगा की. राहुल्या काय करतो? उद्या लग्न करून दिलं पोटाला काय खाणार आहे? काय हो, लग्न म्हणजे तुम्हाला काय साधी सुधी गोष्ट वाटते वे? मी बी लव्ह मॅरेजच केलंय, माझं सगळं व्यवस्थित झालंय. आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या की. राहुल्या काय काम करतो? आता पण तो सेटल तरी झालाय का? होईल की सेटल. हा, का नाही होणार? मग जेव्हा होईल ना तेव्हा या, तेव्हा करू लग्न. एक मिनिट, हे ठरवणारी तू कोण? ए बाबा नो, अरे का भांडतोय बाबा? अरे अगं शीतू, तुला कळत नाही वय? अगं एवढ्या जोरात भांडतीयास, अगं बाळावर परिणाम होईल की. हा, सांग सांग. नाही नाही, आता जे काय आहे त्याचा कांता पाडूनच ठेवते मी. शितले हळू बोल, बाळावर परिणाम होईल. का? त्याला बी कळू दे की बाप कसा वागतोय ते. काय केलं मी तेव्हा? सरिता, सरिता कुठे गेली? अगं अगं पोरगं तरी कुठे आहे ते? दोघं मी पळून गेली वाटतं. आता दोघांना बी सोडणार नाही. अरे कुठे गेली?